नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती डिस्कशन करूया। बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बीएससी नर्सिंग ॲज वेल ॲज जेएनएम परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ॲडमिशन केलेले होते, परंतु काही कारणास्तव त्यांना बीएससी नर्सिंग आणि जेएनएम ॲडमिशन वेळेस त्यांचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी आहे ते पूर्णपणे कॉलेजला ते सबमिट करू शकले नाही। त्यामध्ये प्रामुख्याने एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस यासारखे जे प्रवर्ग आहे, या प्रवर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना या प्रॉब्लेम फेस करावी लागलेली आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं कारण नाही। महाराष्ट्र शासनाने 10 जून 2025 रोजी एक परिपत्रक पब्लिश केलेले आहे। त्या परिपत्रकाअंतर्गत जे काही रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट असतील, उदाहरणार्थ ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी जे प्रवर्गातील विद्यार्थी असतील, जर त्यांचे ॲडमिशन वेळेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर त्यांच्याकडून सबमिट झालेले नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत 6 महिन्याची मुदत ही देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। संपूर्ण परिपत्रक काय आहे, यामध्ये काय नवीन तरतूद केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे। तर आपण परिपत्रक बघूया। जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलवरती व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। बघा, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अभियांत्रिकी, वैद्यकीय उच्च आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता एससीबीसी, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि इतर प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे, त्यामध्ये ओबीसी असो किंवा एससीबीसी असो, अशा सगळ्या उमेदवारांना 6 महिन्याची मुदत वाढ देण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो। पूर्ण परिपत्रकामध्ये एकंदरीत विषय काय आहे हे सुद्धा समजून घेऊया। बघा, राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षामार्फत अभियांत्रिकी, वैद्यकीय उच्च व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता जे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी संबंधित व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाकरता ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले होते, त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे एससीबीसी, ठीक आहे, त्यानंतर इतर मागासवर्ग प्रवर्ग म्हणजे ओबीसी, त्यानंतर अनुसूचित जाती म्हणजे एससी, त्यानंतर विभुक्त जाती म्हणजे व्हीजे, त्यानंतर भटक्या जमाती म्हणजे एनटी, त्यानंतर विशेष मागासवर्ग म्हणजे एसबीसी, अशा प्रवर्गातून ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेले होते, तर अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी संदर्भीय शासनाने निर्णयानुसार 6 महिन्याची मुदतवाढ करून दिलेली आहे। यांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, ठीक आहे। तसेच वरील संबंधित जो काही निर्णय आहे तो mahacet.org या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। जर ज्या विद्यार्थ्यांना जर हा PDF पाहिजे असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकशी जॉईन व्हा। तेथे मी हे PDF अपलोड केलेली आहे, नक्की तुम्हाला ते मिळून जाईल। परंतु त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर ज्या विद्यार्थ्यांना कोणतेही कॉलेज प्रॉब्लेम देत असतील किंवा कोणत्याही कॉलेजने या गोष्टीवरती जर काही समाधान दिलेलं नसेल, तर त्या अनुषंगाने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी उमेदवार तथा महाविद्यालयाने कारवाई करावी। बघा, जर ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज जर प्रॉब्लेम देत असेल तर नक्की तुम्ही mahacet.org या संकेतस्थळावरती तुमची जी प्रॉब्लेम आहे ती नोंदवू शकता। बघा, ऑफिशियल हा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्यतः जे विद्यार्थ्यांचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे आलेलं नसेल तरी त्या विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व कॅटेगरीच्या स्टुडंटला मिळालेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बीएससी नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टर बद्दल नोट्स हवे असतील, PDF हवे असतील, रेग्युलर व्हिडिओ हवे असतील, तर नक्की आम्ही एक कोर्स लॉन्च करणार आहे। जर तुम्हाला तो कोर्स हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यस आम्हाला कोर्स हवा आहे असं टाईप करा, जेणेकरून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्की आम्ही ॲज सून ॲज पॉसिबल नवीन कोर्स घेऊन येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।